खरं तर सर्वांनाच माहिती आहे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारे त्या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती आणि मृत मातेचा त्यानंतर अहवाल आणि सगळ्या गोष्टी घडल्या, त्यानंतर एक महत्त्वाचा GR माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या सरकारने पारित केला। त्याच्यानुसार यापुढे कुठल्याही चॅरिटी हॉस्पिटलला पेशंट डायरेक्ट ॲडमिट करता येणार आहे आणि कुठल्याही चॅरिटी हॉस्पिटलने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रक्कम, अनामत रक्कम घ्यायची नाही असा तो GR आहे आणि याचा फायदा गोरगरीब जनतेला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे। मी माननीय सरकार, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मी यांचा आभार मानतो। खरं तर ज्या पद्धतीने आता कारवाई चालू आहे आणि त्या कारवाईत आणखी त्यातले कलगीतुरे बाहेर येणार आहेत। डॉक्टर घैसास यांच्यावरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे। कालच 10 लाख रुपयाचा दंड झाला, असं मला वाटतं। तो दंड जो झालेला आहे तो अत्यंत कमी आणि तोडका आहे। तो दंड आणखी खरं तर मोठा हवा होता आणि आणखी त्यातले अजून बरेच अहवालातल्या काही गोष्टी पुढे येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। एक मला मेडिकल काउन्सिलला सांगायचं आहे की त्या पूर्ण प्रकरणामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी साक्षीदार होतो। आपण एकतर्फी ऐकून न घेता भिसे कुटुंबियांचं सुरुवातीपासून ते एंडपर्यंत जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की याच्यात कोण दोषी आहे।